हाय, हाय, हाय. ना, तर कशा आहात तुम्ही सगळे? ना, चला मी अपेक्षा करतो एकदम व्यवस्थित असाल. तर न डिले करता आपण जो सेशन आहे आपला, हो ना, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स वरती आपला सेशन नंबर 3 आहे, तो सुरू करूयात. ठीक आहे. तर आपले ह्या टॉपिक वरती ना आधीच 2 लेक्चर्स झालेले आहेत, बरोबर? तर त्यामध्ये आपण लाइक बेसिक गोष्टी स्टार्ट केल्या होत्या. आपण डेफिनेशन्स बघितलं ना, अँगल्स, रेडियन्स, डिग्रीमध्ये कसं कन्व्हर्ट करतो आपण, कॅल्क्युलेट कसं करतो, ट्रायंगलचे रेशिओज हो ना, जे ट्रिग्नोमेट्रीचं मेन जे फंक्शन्स किंवा रेशिओज आहेत, ते सगळे बघितलेले आपण, राइट? तर साइन काय राहतो, कॉस काय राहतो, टॅन काय राहतो ना, रेशिओ इन टर्म्स ऑफ आपले जे साइड्स राहतात, ते सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग कॉट आणि टॅनचं रिलेशन, साइन आणि कोसेकचं रिलेशन, कॉस आणि सेकचं रिलेशन हे सगळं बघितलेलं आपण, राइट? तर पुढचं जो पार्ट आहे आपला तो स्टार्ट करण्याच्या आधी हो ना, सगळ्यांना ड्रिल माहिती आहे. माझं छोटंसं इंट्रोडक्शन, राइट? तर हाय, माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी मुंबई, महाराष्ट्राचा आहे. तर सध्या फक्त शिक्षणासाठी मी आंध्र प्रदेशच्या कॉलेजमध्ये, जे आहे ट्रिपल आय-टी श्री सिटी. तर इकडे मी बी-टेक कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करतोय आणि मी 3rd इयरचा स्टुडंट आहे. ओके. तर हे होतं माझ्याबद्दल आणि चला मग विदाऊट एनी डिले आपण जे पुढचे जे आपले टॉपिक आहे हो ना, पुढचा जो आपला पार्ट आहे तो स्टार्ट करू. पण त्याआधी पटकन एक छोटासा आपण क्विक रिकॅप करू ना, जे शिकलोय आपण. ओके. तर साइन थीटा काय असतो आपला? साइन थीटा असतो ऑपोजिट अपॉन हायपो. ठीक आहे. कॉस थीटा काय असतो? ऍडजसेंट अपॉन हायपो, हायपोटेनियस, बरोबर? टॅन थीटा असतो आपला ऑपोजिट अपॉन ऍडजसेंट, राइट? आणि मग साइन थीटा काय असतो आपला? 1 अपॉन कोसेक थीटा, 1 अपॉन सेक थीटा आणि टॅन थीटा आहे तुमचा 1 बाय कॉट थीटा. ठीक आहे. हा एवढ्या बेसिक ज्या गोष्टी आपल्याला लागतात ते. मग नंतर आपण यांचे व्हॅल्यूज बघितले होते ना, 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्रीज वरती, राईट? तर साईनचे व्हॅल्यूज आता आपले 0, 1 अपॉन 2, 1 बाय रूट 2, √3/2 आणि 1, हो ना, हे आहेत व्हॅल्यूज साइन साठी. कॉस साठी काय होतं, हेच व्हॅल्यूज उलटे जातील हो ना, 1 √3/2, 1 अपॉन रूट 2, 1 अपॉन 2, 0. मग टॅन साठी, टॅन काय आपलं, टॅन आहे साइन बाय कॉस, 0/1, 0, बरोबर? अरे मुलांना बरोबर आहे की नाही? साइन अपॉन कॉस ना, झिरोला डिवाइड केलं 1 काय येणार आहे, झिरोच येणार आहे शेवटी, राईट? जो टेबल होता आपल्या व्हॅल्यूजचा, कुठे, हा इथे, राईट? मग याचं येईल तुमचं 1/√3, 1 रूट 3 नॉट डिफाईन्ड, बरोबर? आणि इकडनंच आता आपण व्हॅल्यूज फाइंड करू शकतो कोसेकचे, सेकचे आणि कॉटचे. ठीक आहे. कोसेकचं, सेकचं आणि कॉटचे व्हॅल्यूज आपण इकडनं फाइंड करू शकतो ना. कॉट झालं तुमचं 1/tan, कोसेक झालं तुमचं 1/sin आणि सेक झालं तुमचं 1/cos. ठीक आहे. थीटा, थीटा, थीटा. चलो. ओके. तर हे झालं होतं. याच्यानंतर आपण फक्त हे बघितलं होतं हो ना, कुठल्या याच्यामध्ये कुठला अँगल आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचा आहे, निगेटिव्ह घ्यायचा आहे. तर आजचे जे आपण मेजर क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत त्याच्यावरतीच बेस्ड आहे. ठीक आहे. तर इकडे काय, ऑल स्टुडंट्स, स्टुडंट्स म्हणजे काय, साइन पॉझिटिव्ह, साइन पॉझिटिव्ह आहे तर कोसेक पण पॉझिटिव्ह. ठीक आहे. मग काय, टेक, टेक म्हणजे काय, टॅन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह आहे तर कॉट पण पॉझिटिव्ह. आणि इथे काय, कॉस पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह आहे तर म्हणजे काय, सेक पण पॉझिटिव्ह. ओके. तर हे आपण बघितली होती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यूज बद्दल. ओके. आणि बस मग एवढंच होतं तुमचं रिफ्रेशर हो ना, लास्ट क्लास बद्दल मेजर जेवढे कॉन्सेप्ट आपल्या आजच्या लेक्चरमध्ये यूज होणार आहेत त्यासाठी. ओके. तर हे एकदा क्लिअर आहे, तर आपण मूव्ह करूयात आपली जी एक्सरसाइज आहे त्याच्यावरती. पण एक्सरसाइजच्या आधी हो ना, मी तुम्हाला बोललो होतो की आपण ग्राफ्स बद्दल शिकणार आहोत, राईट? तर मुलांना आपण जे होतं, आपण काय बघितलं होतं, आपण डोमेन आणि रेंज बघितलं होता, राईट? तर आपण साइन थीटाचं बघितलं होतं. तर साइन थीटाचं काय होत होतं मला सांगा, हो ना? साइन थीटा मॅक्सिमम व्हॅल्यू केवढी घेतं, 1. मिनिमम व्हॅल्यू -1. ठीक आहे, इकडे 0. निगेटिव्ह साईडला काय होणार तुमचं, -π, राईटला तुम्ही इकडे जाल. ठीक आहे. मग साइनचं काय झालं होतं, व्हॅल्यू π/2. ठीक आहे. इथे π/2, पाय, 3π/2, 2π
ठीक आहे. आणि सेम मी ह्या साईडला ड्रॉ करतो. ओके. तर साईनचा कसं जातो ग्राफ तुमचा, साईन 0 किती आहे 0. ठीक आहे. साईन पाय बाय 2 किती आहे 1. आणि व्हॅल्यू कशी वाढते त्याची अशी. ठीक आहे. तर हा तुमचा झाला साईनचा कर्व. ठीक आहे. ही व्हॅल्यू आहे पाय बाय 2, ही व्हॅल्यू तुमची पाय, ही व्हॅल्यू झाली 2 पाय. ठीक आहे. आणि असंच इकडे पुढे लूप होत जाईल. सेम आता निगेटिव्ह साठी काय झाली, व्हॅल्यू झाली तुमची अशी. इथे काय आलं मायनस पाय बाय 2 आणि इकडे येतं तुमचं मायनस पाय. ठीक आहे. कळलं. तर कॉस साठी व्हॅल्यू कुठून स्टार्ट होती आपली, कॉस थिटा स्टार्ट होतो आपला 1 पासून. बरोबर. कॉस थिटा कुठून स्टार्ट होतो 1 पासून ना. कॉस 0 1 आहे आणि कॉस पाय बाय 2 वरती काय होतं 0. तर हा ग्राफ कसा बनणार तुमचा कॉस थिटाचा ग्राफ बनेल असा. एक सेकंड सॉरी. तर हा झाला तुमचा कॉस थिटाचा ग्राफ. हा इकडे काय पाय बाय 2 पाय. ठीक आहे. 3 पाय बाय 2 2 पाय. बरोबर. आणि ह्या साईडला कसं जाईल तो खाली वर खाली. ओके. सो हा जी इकडची व्हॅल्यू आहे त्याची ही आहे -1, वरची व्हॅल्यू आहे 1. बरोबर. तर हा झाला तुमचा कॉस थिटा. आता हे बघा कॉस थिटाचे व्हॅल्यूज बघा कसे जात आहेत तुमचे ना. कॉस थिटा कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती तुमची 0. कॉस मायनस पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती आहे 0. तर इकडनं काय कळतं तुम्हाला, कॉस ऑफ थिटा इज कॉस ऑफ मायनस थिटा. राईट. आणि हेच बघू साइन थिटासाठी. ठीक आहे. तर साइन पाय बाय 2 ला व्हॅल्यू किती आहे तुमची, साइन पाय बाय 2 ला व्हॅल्यू किती आहे तुमची 1. आणि साइन मायनस थिटाला व्हॅल्यू किती आहे, साइन ऑफ मायनस पाय बाय 2 ला -1. तर म्हणजे साइन थिटा इज मायनस ऑफ साइन ऑफ मायनस थिटा. कळलं. साइन थिटा इज इक्वल टू मायनस ऑफ साइन ऑफ मायनस थिटा. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला, हे आपल्याला फॉर्म्युलाज वगैरे मध्ये कामाला येणार. ठीक आहे. कळलंय. क्लिअर आहे. तर आपण जे ग्राफ बनवतोय ना हे आपण याच्याच बेसिस वरती बनवतो की फर्स्ट क्वाड्रंट कुठून कुठपर्यंत जातो आपला 0 टू पाय जातो. राईट. 0 टू पाय मध्ये कॉसचं काय होतं, कॉस डिक्रीज होतो तुमचा 1 पासून ते 0 पर्यंत. काय केलं मी त्याला 1 पासून ते 0 पर्यंत डिक्रीज केलं. सेकंड क्वाड्रंट मध्ये काय होतं, डिक्रीज होतो तो 0 टू -1. काय झाला तो आला 0 टू -1 ला आला. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय होतं त्याचं, थर्ड क्वाड्रंट मध्ये इन्क्रीज होते व्हॅल्यू कुठून -1 पासून ते 0 पर्यंत. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय होतं, फोर्थ क्वाड्रंट मध्ये इन्क्रीज होते 0 टू 1. ती इन्क्रीज केली. राईट. तर असाच जो ग्राफ आहे. ठीक आहे. पुढे पण असंच फॉलो होत राहणार तो दर लूपला आणि ह्या साईडला पण काय असंच फॉलो होईल. ठीक आहे. सेम फॉर साइन. ठीक आहे. साइनची व्हॅल्यू होते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इकडे बघायची 0 टू 1. काय झाली 0 टू 1 गेली. सेकंड क्वाड्रंट मध्ये 1 टू 0 आली. थर्ड मध्ये 0 टू -1 आणि फोर्थ मध्ये -1 टू 0. बरोबर. आणि हाच असंच पुढे पण रिपीट होईल, इकडे पाठी पण रिपीट होईल. ओके. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, साइन ऑफ थिटा हो ना, काय साइन ऑफ थिटा इज मायनस साइन ऑफ मायनस थिटा आणि कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ मायनस थिटा. ओके मुलांनो. क्लिअर सगळ्यांना एवढं. चलो शाबाश. जाऊयात आपण पुढे मूव्ह करू. ओके. मग त्यानंतर आपण आयडेंटिटी प्रूफ करून बघितली होती एक हो ना, कसली साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1. ठीक आहे. आता इकडनंच आपल्या अजून 2 आयडेंटिटीज प्रूव्ह होतात. ठीक आहे. एक आता साइन स्क्वेअर एक्सला मी काय लिहू शकतो, साइन स्क्वेअर एक्सला मी काय लिहू शकतो मला सांगायचंय. साइन स्क्वेअर एक्स काय माझं 1 अपॉन कोसेक स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स काय माझं 1 अपॉन सेक स्क्वेअर एक्स. आणि इकडे काय होणार 1. ठीक आहे. याला क्रॉस मल्टिप्लाय करणार मी. काय आलं माझं सेक स्क्वेअर एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. अपॉन सेक स्क्वेअर एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स इक्वल्स टू 1. बरोबर आहे. आता काय करणार मी, इकडे हे लिहिल. ठीक आहे. सेक स्क्वेअर एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. आता सेक आणि कोसेक काय आपला, सेक माझा काय 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आणि कोसेक स्क्वेअर एक्स काय माझा 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही, बरोबर आहे. राईट. तर याला काय करणार आहे मी, याला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होणार माझं 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. काय आलं हे माझं साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्सचं मला काय माहितीये,
हे काय असतं 1 असतं राईट. तर हे काय आलं 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता एक सेकंड. हा, तर हा एक फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे हो ना. तुम्हाला इक्वेशन्स मध्ये कुठे हे येऊ शकतं की 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स आहे. तर याला तुम्ही डायरेक्ट सबस्टिट्यूट करू शकता ह्या फॉर्म्युलामध्ये हो ना. हा आहे तुमचा सेक्स स्क्वेअर एक्स प्लस कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता एक दोन प्रॉपर्टीज अजून आहेत तुमची जी इक्वल टू 1 वाली होते राईट. हो ना, दोन फॉर्म्युला. एक तुमचा येतो, एक तर आपण हा बघितला साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज 1. ठीक आहे. याच्याऐवजी अजून दोन प्रॉपर्टीज आहेत आपण जे युज करणार आहोत. ओके. तर एक प्रॉपर्टी जी आहे आपली ती अशी आहे, ती ही आहे. ठीक आहे. फर्स्ट आहे तुमची 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स. ठीक आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स. आणि एक आहे आपली 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. तर हे जे तीन प्रॉपर्टीज आहेत ना, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता तुमचा जो आजचा टास्क आहे, ठीक आहे, होमवर्कचा जो टास्क आहे तो आहे, ही आपण ऑलरेडी प्रूफ केली आहे. ठीक आहे. होमवर्क टास्क काय आहे तुमचा होमवर्क टास्क हा आहे, हे जे दोन इक्वेशन आहेत, ठीक आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ओके. हे इक्वल टू सेक्स स्क्वेअर एक्स असतं आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स. ओके. हे जे दोन इक्वेशन आहेत तुमचे, तुम्हाला हे प्रूफ करून दाखवायचे. ठीक आहे. तुम्हाला बघायचं यांचं प्रूफ कसा येतो. ठीक आहे. आणि ते करून झालं की आपण बघूयात ज्यांच्याकडून सॉल्व्ह होईल ते खरंच म्हणजे अप्रिशिएबल आहे. ओके. खूप छान. ज्यांच्याकडून नाही झालं मी एकदा क्लासमध्ये डिस्कस करेन. ओके. चलो ठीक आहे. तर मुलांनो आपण एक काम करू. ठीक आहे. जेवढी पण थिअरी होती आतापर्यंत जी लागते आपल्याला, ओके, जी नेक्स्ट एक्सरसाइज आहे हो ना एनसीआरटीच्या अकॉर्डिंग जी एक्सरसाइज 3.2 आहे, त्यासाठी जेवढं पण लागते आपण तेवढं सॉल्व्ह करू शकतो आता. ओके. सो आपण आलोत एक्सरसाइज वरती. आपण ट्राय करूयात आज ही एक्सरसाइज कम्प्लीट करायचो ना, जास्त क्वेश्चन्स नाहीयेत. चला ठीक आहे. तर काय दिलं तुम्हाला? तुम्हाला व्हॅल्यूज दिल्यात. ओके. तुम्हाला एक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची व्हॅल्यू दिली आहे आणि तुम्हाला बाकीचे यांची व्हॅल्यूज फाइंड करायची आहे. ठीक आहे. सो आपण हेडिंग देऊया तिथे. ठीक आहे. एक्सरसाइज 3.2. मी थोडीशी फॉन्ट साईज आहे ना ती छोटी करतो आणि आय जस्ट होप की तुम्हाला सगळ्यांना क्लिअरली दिसतंय. ओके. त्याच्यानंतर सुद्धा चला. तर फर्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. मी तुम्हाला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो. मग नंतर जे पुढचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला आधी स्वतःहून ट्राय करायचे आणि मग मी सोल्युशन देईल. ओके. तर फर्स्ट काय दिलं तुम्हाला? कॉस एक्स दिलं तुम्हाला -1/2. ओके. कॉस एक्स काय दिलं तुम्हाला? -1/2. ओके. आणि काय म्हणालेत, हा लाय करतोय तुमचा थर्ड क्वाड्रंट मध्ये. कुठल्या क्वाड्रंट मध्ये? हा तुमचा आहे थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. मुलांना लक्षात ठेवायचं की थर्ड क्वाड्रंट मध्ये काय करा, इकडे ऑल पॉझिटिव्ह, इकडे साइन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह, कॉस पॉझिटिव्ह. ओके. तर व्हॅल्यूज घेताना आपल्याला हा जो टेबल आहे आपला, ठीक आहे, हा जो ग्राफ आहे हा लक्षात ठेवायचा. ओके. चल. कॉस एक्स दिले -1/2. आता कॉस वरनं मी एक काय फाइंड करू शकतो? सेक फाइंड करू शकतो राईट. सेक एक्स काय असतो माझा? 1 अपॉन कॉस एक्स राईट. तर सेक एक्स इकडनं माझा किती आला? सेक एक्स आला माझा -2. ओके. ही एक व्हॅल्यू फाइंड केली मी. आता अजून एक प्रॉपर्टी मला काय माहिती आहे फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग, की साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स जो असतो माझा तो असतो 1. मला कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू माहिती आहे. सिम्पली सबस्टिट्यूट करणार. काय येणार इकडे येईल? ती माझी येईल +1/4 हो ना. साइन स्क्वेअर एक्स प्लस 1/4. आता 1/4 कुठून आला? आपलं -1/2 च्या स्क्वेअरनी राईट. तर 1/4 ला मी इकडे RHS ला टाकेल -1/4 राईट. तर इकडनं साइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय आली माझी? 1 - 1/4 राईट. तर 1 - 1/4 किती होतो माझा? 3/4. ओके. आणि मग आता साइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू इकडनं काय येणार माझी? साइन एक्सची व्हॅल्यू येईल माझी √3/4. ठीक आहे. मग हे काय आली √3/2 प्लस मायनस. आता प्लस मायनस आली, पण आता साइन एक्सची व्हॅल्यू काय येणार माझी? एकच व्हॅल्यू मी कन्सिडर करू शकतोय बरोबर. साइन एक्स एका पर्टिक्युलर एक्सला एकच व्हॅल्यू घेऊ शकतो राईट. तर आता मी प्लस आणि मायनस पैकी कसं डिसाईड करणार? हे जे आपण बघितलं होतं ग्राफ राईट. थर्ड क्वाड्रंट आहे आपला. ओके. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन काय राहतो? निगेटिव्ह राहतो. तर आपण निगेटिव्ह व्हॅल्यू घेणार. ओके. तर इकडनं आपलं साइन एक्स आलं -√3/2. ओके मुलांनो, क्लिअर आहे. चला. तर आता साइन एक्स ची व्हॅल्यू आपल्याला जेव्हा भेटली आहे,
तर याच्यानंतर आपण कुठली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो? कोसेक एक्सची. कोसेक एक्सची व्हॅल्यू काय असते? 1/sin x. तर काय येणार याची? ही व्हॅल्यू येईल तुमची -2/√3. ठीक आहे. तर कोसेक एक्स पण भेटला आपल्याला. कोसेक एक्स आलाय -2/√3. ठीक आहे. आता आपल्याला कॉसची व्हॅल्यू भेटली आहे. कॉसची त्यांनी दिली. आपण कॉसवरून सेकची फाइंड केली, कोसेकची फाइंड केली, साइनची फाइंड केली. ठीक आहे. आता आपण टॅन एक्स पण फाइंड करू शकतोय, बरोबर? टॅन एक्स काय आपला? टॅन एक्स आहे आपला साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ठीक आहे. कॉस एक्सची आणि साइन एक्स दोघांची व्हॅल्यू माहिती आहे. साइन एक्स किती आहे माझा? -√3/2. कॉस एक्स किती आहे माझा? -1/2. काय होणार सॉल्व्ह करून? आन्सर काय येणार माझं टॅन एक्सचं? टॅन एक्सची व्हॅल्यू आली माझी √3. काय आली व्हॅल्यू माझी टॅन एक्सची? टॅन एक्सची व्हॅल्यू आली आहे √3. ठीक आहे. आता टॅन एक्स पण आला. आता टॅन एक्स वरनं काय फाइंड करू शकतो मी? कॉट एक्स. का? कॉट एक्स काय माझं? 1/tan x. तर कॉट एक्स काय आला माझा? देअरफॉर इकडनं आला माझा 1/tan x विच इज इक्वल टू 1/√3. ठीक आहे. तर ह्या प्रकारे आपण सगळ्यांची व्हॅल्यूज फाइंड केली. ठीक आहे. कसली? टॅन भेटला आपल्याला, कॉट भेटला, कोसेक भेटला, साइन भेटला आणि सेक भेटला आणि कॉस्टची त्यांनी दिली होती, राईट? तर सगळे पाचींची व्हॅल्यू आपण फाइंड केली इकडे. सेम वे मध्ये तुम्हाला बाकीच्या व्हॅल्यूज साठी पण फाइंड करायचंय. ओके. तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं तुम्हाला? त्यांनी साइन एक्स दिलाय 3/5. ओके. आणि क्वाड्रंट काय? सेकंड क्वाड्रंट. ठीक आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहित आहे साइन पॉझिटिव्ह राहील फक्त. साइन असेल तर कोसेक पण पॉझिटिव्ह असेल आणि बाकीचे सगळे काय असतील? निगेटिव्ह. ओके. चला शाबाश. तर साइन माहित आहे. साइन वरनं कुठली व्हॅल्यू फाइंड करू शकतो मी? कोसेक एक्स. कोसेक एक्स काय माझं? 1/sin x. तर काय येणार व्हॅल्यू इकडे? 1/3/5 ना, 5/3 कोसेक एक्स आला माझा. ठीक आहे. आता काय माहित आहे मला? साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स काय असतो? 1. सिम्पली सबस्टिट्यूट. 9/25 प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज 1. कॉस स्क्वेअर एक्स काय आला माझा? 1 - 9/25. सो कॉस स्क्वेअर एक्स काय माझा? 25 - 9/25 विच इज 16/25. ठीक आहे. सो इकडनं माझी कॉस एक्स ची व्हॅल्यू काय आली? कॉस एक्स आला माझा प्लस मायनस √4/5. काय √4/5. ओ सॉरी. अंडर रूट नाही येणार, फक्त 4/5. ठीक आहे. प्लस मायनस 4/5. आता आपण काय बघितलं होतं? सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस काय राहतो? निगेटिव्ह. तर कॉसची कुठली व्हॅल्यू ऍक्सेप्ट करणार आपण? -4/5 ची. ठीक आहे. आता आपल्याला कॉस थिटा पण भेटलाय. कॉस थिटा भेटला तर कॉसून काय फाइंड करू शकतो? सेक एक्स फाइंड करू शकतो. काय येणार सेक एक्स? सेक एक्स तुमचा 1/cos x. तर काय आली व्हॅल्यू? -5/4. ठीक आहे. कॉस झाला, सेक झाला आणि कोसेक झाला. आता टॅनची व्हॅल्यू. ठीक आहे. सेम वे मध्ये टॅन एक्स कशाने फाइंड करणार आपण? साइन एक्स अपॉन कॉस एक्स ने. ठीक आहे. तर काय येणार व्हॅल्यू माझी इकडनं टॅन एक्स साठी? टॅन एक्स साठी माझी व्हॅल्यू येईल 3/5 अपॉन -4/5. तर काय आली व्हॅल्यू माझी? -3/4. टॅन एक्स आलं माझं -3/4. आणि कॉट एक्स. ठीक आहे. कॉट एक्स काय आहे माझं? कॉट एक्स येईल माझा 1/tan x. ओके. सो 1/tan x किती झाला माझा? -4/3. ठीक आहे. ह्या प्रकारे आपण सगळे व्हॅल्यूज फाइंड केलेत, राईट? चला. आता मुलांनो मी तुम्हाला एक 2 मिनिटाचा टाइम देतोय. ओके. तर तुम्हाला 2 मिनिटामध्ये थर्ड पार्ट सॉल्व्ह करायचंय, जिकडे कॉट एक्स दिलेला आहे 3/4 आणि एक्स तुमचा आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे. थर्ड क्वाड्रंट मध्ये लक्षात ठेवायचे फक्त कॉट आणि टॅनचे जे व्हॅल्यूज आहेत ते तुमचे पॉझिटिव्ह असतील, हो ना? थर्ड क्वाड्रंट ऑल स्टुडंट टेक कॉफी, हो ना? थर्ड क्वाड्रंट टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकी सगळे व्हॅल्यूज निगेटिव्ह. शाबास. चला. कॉट आणि टॅन पॉझिटिव्ह पाहिजे, बाकीचे निगेटिव्ह पाहिजे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही काय फाइंड कराल? टॅन एक्स फाइंड कराल. टॅन एक्स काय तुमचं 1/cot x. तर टॅन एक्स आलं 4/3. राईट. आता काय करणार तुम्ही इकडे? टॅन एक्स माहितीये तुम्हाला, तर जी आयडेंटिटी बघितलेली आपण दुसरी
काय आयडेंटिटी बघितलेली? 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स, राईट? इकडनं सेक स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू फाइंड कराल तुम्ही. तर काय येणार आहे? 1 प्लस 16/9 इज सेक स्क्वेअर एक्स, बरोबर? तर इकडनं सेक स्क्वेअर एक्स काय येणार तुमचं? 25/9, बरोबर? आणि सेक एक्स ची व्हॅल्यू काय येणार मग? सेक एक्स येईल तुमचं प्लस मायनस 5/3. पण आता थर्ड क्वाड्रंट मध्ये सेक काय? निगेटिव्ह. तर सेकची कुठली व्हॅल्यू घेणार आपण? -5/3 ची. ओके, चला शाबास. आता जर सेकची व्हॅल्यू भेटली आपल्याला, हो ना, जेव्हा आपल्याला सेक एक्स ची व्हॅल्यू भेटली आहे, सेक एक्स वरनं काय फाइंड करू शकतो आपण? कॉस एक्स. कॉस एक्स काय? 1/sec x. तर काय आली व्हॅल्यू? -3/5, राईट? आणि आता अजून काय करू शकतो? आता इकडे तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत, हे बघा. इकडनं तुम्ही दोन आयडेंटिटीज लावू शकतात, पण प्रेफरेबल आहे की तुम्ही काय करा की एक मेथड ही तुम्ही टॅन एक्स इज इक्वल टू साइन एक्स अपॉन कॉस एक्स यूज करू शकतात, नाहीतर दुसरं आहे की तुम्ही साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इक्वल टू 1 यूज करू शकतात. ठीक आहे, दोघांनी आन्सर तुमचं काय येणार आहे? सेमच येणार आहे. कसं काय? मी दोन्ही मेथडनी करून दाखवू तुम्हाला? चालेल, चलो. तर हे बघूयात आधी. टॅन एक्स ची व्हॅल्यू किती आहे मुलांना माझी? टॅन एक्स आहे माझं 4/3. ठीक आहे, टॅन एक्स किती आहे? टॅन एक्स आहे माझं 4/3. आपल्याला फाइंड करायचंय साइन एक्स, आणि कॉस एक्स किती माझं? -3/5. ठीक आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. तर काय येणार व्हॅल्यू माझी इकडनं? साइन एक्स माझा इकडनं येतोय -4/5. ठीक आहे, आणि या मेथडने एकदा ट्राय करून बघूयात आपण. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज 1. ठीक आहे, तर साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. कॉस स्क्वेअर एक्स किती होतं माझं? -3/5 चा स्क्वेअर इक्वल टू 1, राईट? बरोबर आहे? तर काय आलं इकडनं माझं? इथून माझा साइन स्क्वेअर एक्स आला माझा 1 - 9/25, हो ना? काय आला? हा माझा येईल 16/25 विच इज, मग इकडनं माझा साइन एक्स येईल +-4/5. ओके, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये आहोत आपण. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन जो असतो तो निगेटिव्ह असतो. साइन निगेटिव्ह आला म्हणजे काय? साइन एक्स ची व्हॅल्यू आली तुमची -4/5, आणि साइन एक्स पण भेटले आपल्याला. तर साइन एक्स वरनं आपण काय फाइंड करू शकतो? कोसेक एक्स फाइंड करू शकतो. तर कोसेक एक्स काय येणार तुमचा? 1/sin x विच इज 5/4. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना कसं सॉल्व्ह केलं मी हा? ओके, तर तुम्हाला आता टास्क आहे हा पटकन. ओके, तुम्हाला मी 2 मिनिटाचा टाइम देतोय. तुम्ही मला सेक एक्सच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू फाइंड करून द्याल, हो ना, बाकी सगळ्यांची. सेक एक्स तुम्हाला दिलंय 13/5, आणि एक्स जो आहे तुमचा हा आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. ठीक आहे, फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय लक्षात ठेवायचंय? कॉस पॉझिटिव्ह आणि सेक पॉझिटिव्ह. ठीक आहे, बाकी सगळे व्हॅल्यूज येतील तुमचे नेगेटिव्ह. ओके, चला 2 मिनिटाचा टाइम आहे मुलांना, पटकन सॉल्व्ह करायचंय. ओके ओके, चला. तर झाले सॉल्व्ह करून? सोल्युशन करू मी डिस्कस? करायचंय? ठीक आहे. तर सेक एक्स दिलाय तुम्हाला, तर सेक एक्स वरनं सगळ्यात आधी काय फाइंड करणार आपण? कॉस एक्स. कॉस काय? 1/sec x. तर काय आली? कॉस एक्स ची व्हॅल्यू तुमची आली 5/13. नेक्स्ट, आता काय यूज करू शकतो आपण? साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर एक्स, बरोबर ना? साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स 1 असतो, तर साइन स्क्वेअर एक्स काय झालं? 1 - कॉस स्क्वेअर एक्स. तर काय येणार हा तुमचा? 1 - 5/13 चा स्क्वेअर, बरोबर? तर काय आला हा तुमचा? 1 - 25/169, राईट? सो याला कॅल्क्युलेट करू, तर काय येणार आहे आपलं? याचं कॅल्क्युलेशन केलं तर हे येईल 169 - 25, 144/169. म्हणून साइन एक्स ची व्हॅल्यू काय आली तुमची? +-12/13. फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहोत आपण. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो? निगेटिव्ह असतो, म्हणून साइन एक्स ची व्हॅल्यू काय घेणार? साइन एक्स ची व्हॅल्यू घेणार आपण -12/13. ओके, चलो, हे पण झालं. आता साइन एक्स भेटला आपल्याला. साइन एक्स वरनं काय फाइंड करणार? कोसेक एक्स फाइंड करणार आहोत, राईट? सो कोसेक एक्स काय येणार तुमचा? 1/sin x. तर काय आली व्हॅल्यू? -13/12.
बरोबर. आता कोसेक एक्स भेटला आपल्याला, साइन एक्स भेटलाय, आता टॅन एक्स फाइंड करायचंय. ओके, तर टॅन एक्स काय करणार मी, सिम्पली साइन एक्स अपॉन कॉस एक्स नी फाइंड करेल. तर काय येणार व्हॅल्यू माझी, -12/13 अपॉन 5/13. तर हे होईल माझं -12/5. ओके, टॅन एक्स पण फाइंड झाला आपला. आणि टॅन एक्स पासून काय फाइंड करू शकतो, कॉट एक्स फाइंड करू शकतो. कॉट एक्स काय माझा 1 अपॉन टॅन एक्स, राईट. तर याची व्हॅल्यू काय येणार माझी -5/12. ओके, सगळ्यांना कळालंय कसं करतोय आपण, काय करतोय हो ना. खूप इझी कॉन्सेप्ट आहेत. ओके, तर चुकामुक नाही व्हायला पाहिजे कोणाचेच. चलो नेक्स्ट बघूयात. 5वा क्वेश्चन. ठीक आहे, सगळे सेम पॅटर्न मध्ये. ओके, एकदम रिपिटेटिव्ह पॅटर्नचे क्वेश्चन्स आहेत. ओके, तर तुम्हाला मी सारखे 4-5 क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करायला लावतोय, स्वतः सगळे सॉल्व्ह करतोय तुमच्या अंडरस्टँडिंग साठी, फॉर ओनली वन रिझन. आणि ते असं आहे की तुम्हाला कळायला पाहिजे हो ना, की नंतर परत कोणी तुम्हाला एक व्हॅल्यू दिली कुठल्या गोष्टीसाठी, तर त्या एका रेशोवरती बेस्ड तुम्हाला बाकीचे सगळे व्हॅल्यूज काढता यायला पाहिजे. ठीक आहे, मल्टिपल टाइम प्रॅक्टिस करण्याचा जो सोल पॉइंट आहे, पर्पज आहे, तो हाच आहे. चला, टॅन एक्स दिलाय मुलांनो. टॅन एक्स वरनं काय फाइंड करणार, सगळ्यात आधी कॉट एक्स. कॉट एक्स काय 1 अपॉन टॅन एक्स, तर काय झालं -12/5. ओके, आता हे बघा, इकडे आपल्याला फक्त टॅन एक्स ची व्हॅल्यू माहितीये, कॉट एक्स ची व्हॅल्यू माहित आहे. तर आपल्याला फॉर्म्युला आता लावावा लागेल, 1 + टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, परत 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. तुम्ही एकतर आधी सेक एक्स फाइंड करू शकता, नाहीतर दुसरा फॉर्म्युला काय आपल्याकडे, दुसरा फॉर्म्युला आहे 1 प्लस, दुसरा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे, वरती सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना हो ना. दुसरा फॉर्म्युला जो आपला आहे तो आहे 1 + कॉट स्क्वेअर एक्स इज कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, तर काय येणार आहे, दोघांपैकी कुठला यूज करू शकता तुम्ही, 1 + कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर एक्स. ओके, तर आयदर तुम्ही ही याच्यानी सेक स्क्वेअर एक्स फाइंड करा. ओके, सेक स्क्वेअर एक्स वरनं कॉस स्क्वेअर एक्स फाइंड करा, आणि कॉस स्क्वेअर एक्स वरनं साइन एक्स फाइंड करा, किंवा कोसेक स्क्वेअर वरनं आधी साइन फाइंड करा आणि मग साइन पासून कॉस फाइंड करा. ठीक आहे, तर कळलं, हे दोन्ही मेथड पैकी कसंही करू शकता तुम्ही एक सर्टन फॉर्म मध्ये. ठीक आहे, पण त्यासाठी आपण 1 + टॅन स्क्वेअर एक्स नी सॉल्व्ह करू. ठीक आहे, तर काय येणार तुमचं, टॅन एक्स ची व्हॅल्यू किती -5/12. ठीक आहे, सो 1 + 5/12 चा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. बरोबर, तर इकडनं सेक स्क्वेअर एक्स काय येणार तुमचा, सेक स्क्वेअर एक्स 12 चा स्क्वेअर किती होतो 144, आणि 144 + 25 169. बरोबर, तर सेक एक्स ची व्हॅल्यू किती आली माझी ±13/12. आता नोट करायचंय कुठल्या क्वाड्रंट मध्ये होता आपण, सेकंड क्वाड्रंट मध्ये सेक का असतो, निगेटिव्ह. तर काय व्हॅल्यू घेणार आपण सेकची, सेक एक्स आला आपल्या इकडनं -13/12. ओके, सेक एक्स ची व्हॅल्यू भेटली, तर नेक्स्ट आपण फाइंड करू शकतो कॉस एक्स, कारण कॉस काय आपला 1 अपॉन सेक, तर कॉस एक्स भेटला -12/13. ठीक आहे, आणि कॉस एक्स पण भेटला, तर आता आपल्याला पुढचं माहितीच आहे, साइन एक्स फाइंड करू शकतो आपण इझिली. साइन स्क्वेअर एक्स नी 1 - कॉस स्क्वेअर एक्स, तर हे आलं आपलं 169 - 144 अपॉन 169. सो हा आला आपला 5/13. ओके, इझी आहे मुलांनो. आणि ही बघा, ही पॉझिटिव्हच व्हॅल्यू आली का, कारण साइन आपला काय असतो सेकंड क्वाड्रंट मध्ये, ऑल स्टुडंट्स साइन आहे पॉझिटिव्ह. ठीक आहे, आणि साइन पण भेटला. आता साइन एक्स भेटला, तर नेक्स्ट काय, कोसेक एक्स फाइंड करू शकतो आपण, राईट. कोसेक एक्स आहे 1/sin एक्स, आणि मग इकडनं हा आला आपला 13/5. ओके, चलो क्लिअर सगळ्यांना. तर मेथड कळली ना तुम्हाला. जर तुम्हाला कुठल्या पण क्वाड्रंट मध्ये सपोज एक्स ची व्हॅल्यू दिली आहे, म्हणजे फॉर एक स्पेसिफिक एक्स साठी तुम्हाला रेशिओ दिलाय, साइनचा, कॉसचा, टॅनचा, कॉटचा, सेकचा, कोसेकचा. ओके, कुठला पण रेशिओ जर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे, तर त्याच्या बेसिसवरती तुम्ही बाकीचे सगळे व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकतात. हो ना, काय करू शकता तुम्ही त्याच्यावरती बेस, त्यावरती बेस तुम्ही सगळे व्हॅल्यू शोधू शकता. ओके, चला ठीक आहे, तर आपण मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चन वरती. हो ना, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6.
याच्यात काय दिलं तुम्हाला बोललं फाइंड द व्हॅल्यू ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, तुम्हाला एक अँगल दिलाय. ठीक आहे, आता जसं साइन 765 डिग्री दिली आणि तुम्हाला बोलले की तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे, ही किती आहे. तर हे कसं करणार मुलांना. ठीक आहे, तर आता हे बघा, ह्याच्यासाठी पण जी ट्रिक आहे ना आपली ती सोपीच आहे. काय करणार आपण जो 765 डिग्रीज आहे याला ब्रेक करणार आपण. कसं काय ब्रेक करणार. आता हे बघा, आपण काय शिकलोय. ठीक आहे, हा जो एक कम्प्लीट रेव्होल्युशन आहे इथून, हो ना, इकडनं जो माझा हा जो एक कम्प्लीट रेव्होल्युशन आहे हा किती झाला, हा होतो माझा 360 डिग्रीज. राईट, मग परत एकदा रिव्हॉल्व केला, इकडे आलो, किती झाला, इथे 180 डिग्रीज, 180, 540, हो ना, 90, 450, हो ना, इथे किती माझा 270, 540 आणि 90 हो ना, 630 बरोबर, आणि 360 आणि 720 बरोबर. 360 डिग्रीज हो ना, 90 फिरलो, 80, 270, 360, 450, 540, 630, 720. राईट, मी फर्स्ट लूप फिरलो 360 डिग्रीज, सेकंड लूप फिरलो 720 डिग्रीज, आणि 720 डिग्रीज नंतर किती अजून आलो मी 45 डिग्रीज हो ना. 765 मायनस 720 किती झाले, वरती झाला 45 डिग्रीज. तर हा काय आला माझा साइन 45 डिग्रीजची व्हॅल्यू. आणि आपल्याला माहित आहे साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू किती असते, साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू असते तुमची 1/√2. ओके, तर फक्त परीक्षेमध्ये लिहिताना किंवा सॉल्व्ह करताना ना, आता हे तर मी तुम्हाला ट्रिक सांगितली हो, असं गोल गोल फिरतोय, पण मग यालाच तुम्ही सिम्पली ब्रेक कसं करू शकता, तुम्ही असं ब्रेक करू शकतो ना. साइन 765 डिग्री काय तुमचं साइन ऑफ 2 इंटू 360 डिग्री प्लस 45 डिग्रीज हो ना. आणि साइन 2 इंटू 360 आपल्याला माहितीच आहे की हा जो असतो हा झिरोच होऊन जातो. राईट, कारण तो इक्विव्हॅलंटच आहे. दर 360 वरती साइनची व्हॅल्यू रिपीट होते हो ना, म्हणजे 360 ला 0 आहे, तर उरतं तुमचं साइन 45 डिग्रीज. आणि साइन 45 डिग्रीची व्हॅल्यू काय 1/√2. ठीक आहे, सेम वे मध्ये आपण बाकी क्वेश्चन कॅल्क्युलेट करूया. चलो नेक्स्ट क्वेश्चन, सेव्हन्थ मध्ये काय दिलं तुम्हाला, सेव्हन्थ मध्ये दिलंय कोसेक ऑफ -1410 डिग्री. ठीक आहे, आता काय दिलंय तुम्हाला, मायनस दिलाय हो ना. मायनस दिलाय म्हणजे काय, आपलं रोटेशन किंवा रेव्होल्युशन कसं आहे, असं फिरतोय आपण. राईट, 0. ठीक आहे, आता इथे काय येणार, इकडे -90 येतं तुमचं, इथे -180, इकडे -270. राईट, मग इथे -360, -720, -1440. ओके, सो काय होतंय, एक रेव्होल्युशन कंप्लीट केला, दुसरा कंप्लीट केला 720, तिसरं कंप्लीट केलं, चौथा कंप्लीट नाही होणार. ठीक आहे, चौथ्याला तुम्ही इकडे जाऊन थांबून जाल. ओके, चौथ्याला तुम्ही इकडे जाऊन थांबाल, आणि हा जो अँगल आहे तुमचा हा 1410 आहे. ओके, मायनस मध्ये. पण आता नोट करा, ठीक आहे, हा जो मी डायग्राम काढलाय, राईट, ही जो इकडे जो हा अँगल फिरून 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 आलाय, हा तुमचा जो अँगल आहे, राईट, हा 1, 2, 3 नंतर. ओके, हा अँगल आहे तुमचा 1410 डिग्री, आणि हा जर तुम्ही पुढे अजून आले, राईट, तर हा आहे तुमचा 1440 डिग्री. तर म्हणजे हा अँगल जर मी पॉझिटिव्ह काउंट केला तर किती येतो, तो आहे 30 डिग्रीज. कळतंय का तुम्हाला, हे बघा, हा अँगल किती -1410, हा झाला -1440. ठीक आहे, आता दोन्ही अँगल मध्ये डिफरन्स किती आहे, राईट, ही माझी काय, ही माझी इनिशियल साइड आहे. राईट, इनिशियल साइड आहे माझी, बरोबर ना. तर काय होणार इकडे, की जेव्हा मी याला पॉझिटिव्ह घेणार, काय करणार म्हणजे मी 1410 -1440 काय आलं, हे आलं माझं 30 डिग्रीज. राईट, सो मला बेसिकली व्हॅल्यू काय सांगायची त्यांना, त्यांना व्हॅल्यू सांगायची आहे कोसेक 30 डिग्रीची. आणि कोसेक 30 डिग्रीची व्हॅल्यू किती आपली, कोसेक 30 डिग्रीची व्हॅल्यू आहे 2. ओके, कळलं. तर एक्झाम मध्ये लिहिताना असं लिहू शकतो आपण की कोसेक ऑफ -1410 हो ना, हे तुमचं आहे कोसेक ऑफ -1410 प्लस 4 इंटू 360 डिग्रीज. तर हे तुमचं होईल कोसेक ऑफ -1410
प्लस 1440 डिग्रीज. ठीक आहे. आणि मग हे तुम्ही कॅल्क्युलेट करतो तर हे मी जे तुम्हाला इकडे स्टेप सांगितली तीच झाली तुमची कोसेक 30 डिग्री इज इक्वल टू 2. ओके, शाबास. चला जाऊया थर्ड क्वेश्चनला. सो थर्ड क्वेश्चन बघू आपण. एथ मध्ये काय दिलं आता टॅन तुम्हाला दिलं 19π/3. ओके, आता हे नोट करा इथे तुम्हाला डिग्रीज मध्ये नाही दिलंय, इथे तुम्हाला दिलंय पाय मध्ये, राईट. पण आता आपल्याला माहितीये हो ना की टॅनचा जो आहे, ठीक आहे, टॅन एक्सचं काय होतं, टॅन एक्सचे जे व्हॅल्यू आहेत ते रिपीट होतात कसल्या इंटरवलनी, रिपीट आफ्टर अन इंटरवल ऑफ पाय और 180 डिग्रीज. बरोबर आहे, ही गोष्ट माहिती आहे आपल्याला हो ना, आपण शिकलो होतो वरती मी जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं. तर आता काय होणार इकडे की नोट करा हो ना, हा माझा ग्राफ आहे, हा काय माझा π/2, हा आहे माझा पाय 0 3π/2. आता मला यांनी काय सांगितलं, यांना पाहिजे 19π/3, राईट. 19π/3 म्हणजे काय माझं, 19π/3 माझा बेसिकली 6π प्लस π/3 आहे. बरोबर. तर काय 6π म्हणजे माझा काय झाला, हा 1π 2π, राईट. 2π किती असतो, 360 असतो. ठीक आहे, 3π 4π 5π 6π, 6π प्लस π/3, 6π प्लस π/3 हो ना, हा पॉझिटिव्ह अँगल. ओके, सो 6π तर मला काउंट करायची गरज आहे का तिकडे, नाही हो ना. मला सिम्पली काय व्हॅल्यू फाइंड करायची, मला व्हॅल्यू फाइंड करायची आहे टॅन ऑफ π/3 ची. आणि टॅन π/3 ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला माहिती आहे. टॅन π/3 म्हणजे काय तुमचा झाला टॅन 60. टॅन 60 ची व्हॅल्यू काय असते आपली √3 हो ना. जर तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यूज लक्षात नाहीये तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला, फक्त साइन एक्स ची लक्षात ठेवायची ना, 0 1/2 1/√2 √3/2. हीच व्हॅल्यू स्विच केली तर तुमची इकडे काय व्हॅल्यू येते, कॉसची व्हॅल्यू भेटते तुम्हाला. ठीक आहे, आणि इकडनं टॅनची व्हॅल्यू फाइंड करायची ना साइन बाय कॉसने. ठीक आहे, भेटली. झाला 8th क्वेश्चन पण सॉल्व. सोपं आहे की नाही, हो ना, सोपं आहे. चला तर एक काम करा, तुम्हाला 2 मिनिटाचा टाइम देतो मी हो ना, तुम्ही एकतर व्हिडिओ पॉज करू शकता आणि स्वतःहून क्वेश्चन ट्राय करा, नाहीतर असं करता येईल की अच्छा एक काम करा, चला 2 मिनिटाचा टाइम आहे तुम्हाला, तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, साइन ऑफ -11π/3. ठीक आहे, 2 मिनिटाचा टाइम आहे तुम्हाला, व्हिडिओ पॉज करू शकता नाहीतर कंटिन्यू करू शकता आणि मला आन्सर काढून द्यायचा आहे. ओके, आणि हे झालं की नंतर आपण डिस्कस करूयात. चल ठीक आहे. एक पॉइंट फक्त लक्षात ठेवायचं आहे हो ना, आपल्याला काय माहित आहे, साइन एक्स जी आहे ती व्हॅल्यू कधी रिपीट करतं, साइन एक्स ची जी व्हॅल्यूज आहेत ती कधी रिपीट होते, 2π इंटरवल वरती. ठीक आहे, नोट करा, साइन एक्सचे व्हॅल्यूज तुमचे जे होतात ते रिपीट होतात 2π इंटरवल वरती. ओके, चल तर 2 मिनिटाचा टाइम आहे तुम्हाला, सॉल्व्ह करायचं क्वेश्चन आणि मला आन्सर द्याल. काय सॉल्व्ह होतंय की नाही तुमच्याकडून, करायचंय डिस्कस आपण क्वेश्चन हा. चला करूयात क्वेश्चन डिस्कस. ठीक आहे, काय सांगितली व्हॅल्यू आपल्याला दिली, साइन ऑफ -11π/3 हो ना. तर ग्राफच्या हिशोबाने फक्त व्हिज्युअलाइज करायचंय. मायनस म्हणजे काय, या साईडला फिरतोय आपण. ओके, सो ही तुमची झाली 0 2π हो ना. आता काय दिले तुम्हाला, 11π/3 दिले नेगेटिव्ह मध्ये, राईट. तर हे काय होणार आहे तुमची, बेसिकली तुम्ही याला लिहू शकता, तुमचा हे आहे 11π/3 दिली, राईट. तर हे तुमचं आहे 3π प्लस 2π/3, बरोबर आहे, आणि नेगेटिव्ह मध्ये. तर पाय म्हणजे किती तुमचं झालं 180 डिग्रीज, राईट. सो हे तुम्ही फिरले, इथे झालं तुमचं -π -2π -3π, राईट. -3π कुठे फिनिश झालं तुमचं, इकडे फिनिश झाला -3π, आणि -3च्या वरती अजून किती आहे 2π/3, किती वरती अजून 2π/3, बरोबर. 2π/3 म्हणजे किती अँगल आहे तुमचा, 60 डिग्रीचा, नाही सॉरी सॉरी सॉरी
2 पाय किती आपला 180 आहे ना, तर 180 बाय 360 आहेत, 180 डिग्रीज 120. तर हा तुमचा फिनिश होईल इकडे. ठीक आहे, हा अँगल तुमचा आहे 2π/3. ओके, मी 1 मिनिट फक्त हे क्लिअर करतोय. अरे काय झालं? ठीक आहे, हे बघा. ठीक आहे, हा फिरलो तुम्ही, पाय फिरले, 2π फिरलेत, 3π फिरले. ओके, आता 3π नंतर π/2. ओके, 2π/3 मोठा आहे ना आपला π/2 पेक्षा, सो हा इथे फिनिश होतोय. ठीक आहे, तर इथे जेव्हा तुम्ही फिराल 2π/3, तर हा इकडे अँगल किती उरला? हा उरला तुमचा π/3. ओके, सो मी काय म्हणतोय तुम्हाला, की तुम्हाला जो व्हॅल्यू सांगितली हो ना, साइन ऑफ -11π/3, तर तुम्ही ही जी व्हॅल्यू आहे ही तुम्ही फाइंड करू शकता साइन ऑफ π/3 ची. ठीक आहे, आणि साइन ऑफ π/3 ची व्हॅल्यू किती आहे आपली? साइन π/3 ची व्हॅल्यू आहे √3/2. ओके, तर हेच लिहिताना आपण कसं लिहू शकतो याला? तुम्ही याला असं लिहू शकता, साइन ऑफ -11π/3 ही इक्वल टू आहे साइन ऑफ -11π/3 प्लस 2 इंटू 2π. ओके, तर इकडनं तुमचं तर साइन π/3 येईल डिरेक्ट. ओके, आणि मग ही जी व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली इकडे. सोपं आहे, क्लिअर आहे, शाबाश. चलो मूव्ह करूयात लास्ट क्वेश्चन वरती. हो ना, एक्सरसाइज 3.2 ची लास्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला? आपल्याला दिले कॉट ऑफ -15π/4. नोट करा काय दिले, कॉट दिलंय हो ना. तर काय करणार आपण परत, एक्सक्यूज मी मुलांनो, सॉरी. चलो, हा, सो कॉट ऑफ -15π/4 ट्राय करायचं. ठीक आहे, ग्राफ वरती तुम्ही प्लॉट करून बघा तुमच्या नोटबुक मध्ये की -15π/4 म्हणजे काय येणार. मायनस म्हणजे रोटेशन असं आहे तुमचं. ओके, तर हा तुमचा 0 झाला, -2π होणार, आणि हा तुमचा होईल -π, -3π, हा -π/2, -3π/2. ओके, आणि हा तुमचा येईल वरती. ठीक आहे, चला हे बघा, आता नोट करा. ठीक आहे, कॉटचे व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे कधी रिपीट होता, कॉट एक्सचे जे व्हॅल्यूज आहेत हो ना, कॉट एक्सचे जे व्हॅल्यूज आहेत ते रिपीट होतात तुमचे 2π वरती और 360 डिग्रीज वरती, राईट. तर जे आपल्याला व्हॅल्यू दिली आहे, काय व्हॅल्यू दिली आपल्याला? ओ सॉरी, पाय किंवा 180 डिग्रीज वरती. ठीक आहे, तर काय करणार आपण, कॉट ऑफ -15π/4 ला तुम्ही असे लिहू शकता, कॉट ऑफ -15π/4 प्लस 4π, बरोबर. तर इकडून तुमची कॉट ऑफ π/4, आणि कॉट π/4 ची व्हॅल्यू किती आहे? 1, बरोबर. ग्राफ वरती दाखवू तुम्हाला एकदा. चलो ठीक आहे, ग्राफ वरती बघूयात एकदा. मला 1 मिनिटाचा ब्रेक द्या फक्त. ओके, सॉरी हो ना, इम्पॉर्टंट कॉल आला होता तर घ्यावा लागला मला. चलो, तर कुठे होतो आपण? हा, कॉटचं सांगत होतो बरोबर, -15π/4. तर काय होणार आहे तुमचं, -15π/4 ला आपण कशात ब्रेक करू शकतो? -15π/4 ला आपण असं ब्रेक करू शकतो की तुमचा जो हा आहे हा तुमचा इक्वल टू होतो, अरे सिलेक्ट का नाही होते, चला सोडं जाऊ दे. याला तुम्ही लिहू शकता 4/12, राईट, 3π प्लस π/4. ओके, 3π प्लस 3π/4. ओके, सो काय होणार आहे हा 1π, 2π, 3π, 3π फिरले, आणि नंतर परत किती फिरताय तुम्ही अजून 3π/4. ओके, तर 3π/4 ही व्हॅल्यू तुमची इकडे येईल. ओके, 3π/4 ची व्हॅल्यू तुमची इकडे येईल, आणि मग ही जी व्हॅल्यू ही आपली काय, ही व्हॅल्यू 2π आहे, राईट. तर 2π मायनस 3π/4 किती उरलं? π/4 हो ना, म्हणजे हा अँगल जो आहे हा अँगल आहे आपला 3π/4. सो हा अँगल 3π/4 आहे, म्हणजे काय झालं, आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची होती कॉट 3π/4 ची, आणि आपण काय केलं, तेच फाइंड केलंय, राईट. आपण इकडे कॉट π/4 ची व्हॅल्यू फाइंड केली, जी आली आपली 1, राईट. चलो शाबास. तर
याच्याच सोबत आपली जी एक्सरसाइज 3.2 आहे हो ना, ती सॉल्व्ह झाली आहे. तर आपण पुढचा जो पार्ट आहे हो ना, तिकडे मूव्ह करूयात. तर हे झाल्यानंतर जे आपलं पुढचे जे कॉन्सेप्ट आहेत, ठीक आहे, ते येतात तुमचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ टू अँगल्स हो ना. इथे बाजूला दिलंय टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला. हेडिंग काय? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ टू अँगल्स. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये बेसिकली हा काहीच नाही तुमचं. इथे आता जे पण स्टार्ट होणार आहे तुमचं, ह्या पॉइंट पासून तुमची ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी सुरू होणार आहेत. काय सुरू होणार आहेत तुमची? ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ओके. आणि यात आपण म्हणजे मेन गोष्ट आपण काय करणार आहोत? मेन गोष्ट आपण ही करणार आहोत याच्यात, की आपल्याला जे आयडेंटिटीज आहेत हो ना, जे पण आयडेंटिटीज आहेत आपले, ते आपण प्रूफ्स बघणार आहोत. ठीक आहे. तर जवळजवळ मला वाटतं एक 20 एक आयडेंटिटीज असतील. ठीक आहे. आपण एकदा फक्त चेक करून घेऊयात. 19, 20, 21. ओके. चालेल. ठीक आहे. तर जवळजवळ आपल्याकडे 21 आयडेंटिटीज आहेत जे प्रूफ करायचे आहेत. आणि हे आपण आता बघूयात. ठीक आहे. एक एक करून. आणि ते झाल्यानंतर आपली जी शेवटची एक्सरसाइज आहे. ओके. तर आपण जाणार एक्सरसाइज वरती. ओके. तर पहिली जी आयडेंटिटी आहे तुमची, ठीक आहे, तुम्हाला एक एक करून सगळ्या आयडेंटिटीज नोट करायच्या आहेत. ओके. फर्स्ट आयडेंटिटी जी आहे ती आहे तुमची साइन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. ठीक आहे. तर ही जी आयडेंटिटी आपण ही प्रूफ करून बघितली होती हो ना, सगळ्या व्हॅल्यूज साठी. सेकंड आपण कॉसची प्रूफ करून बघितली होती, की कॉस ऑफ मायनस एक्स आपली येते, कॉस एक्स येते. ठीक आहे. तर हे दोन आपल्याला माहित आहे. आता आपण काय करणार, आपण पुढचे जे व्हॅल्यूज आहेत आपले, पुढचे जे प्रॉपर्टीज आहेत आपण ते बघूयात. ओके. तिसरी आयडेंटिटी जी येते तुमची, ती येते तुमची कॉस ऑफ एक्स प्लस वाय. ठीक आहे. हा काय झाला तुमचा? सम ऑफ टू अँगल झाला हो ना. प्रॉपर्टीज फंक्शन्स मध्ये काय बोललो होतो मी तुम्हाला, आपण बघणार आहोत सम आणि डिफरन्स. तर सम आणि डिफरन्स म्हणजे काय होतो तुमचा, की जर माझ्याकडे एक अँगल आहे, ठीक आहे, इथे हा हा जर अँगल माझा एक्स आहे, ओके, आणि माझ्याकडे अजून एक अँगल आहे, सपोज माझ्याकडे इकडनं एक अँगल आहे वाय. ओके. काय म्हणालो मी? एक अँगल एक्स आहे, इकडनं जो दुसरा अँगल आहे माझ्याकडे वाय आहे. आता माझ्याकडे रेशो काय असेल? एक रेशो माझ्याकडे असेल एक्स अँगलचं करस्पॉन्डिंग, एक रेशो असेल माझ्याकडे वाय अँगलचा करस्पॉन्डिंग. आता जर मला या टोटल अँगलचं फाइंड करायचं आहे, काय म्हणालो मी? जर मला टोटल अँगल काय झाला? माझा टोटल अँगल झाला एक्स प्लस वाय. ठीक आहे. तर हा झाला तुमचा सम. ठीक आहे. तर मेन तुम्हाला आधी मी जो कॉन्सेप्ट सांगतोय ना, तो आहे तुमचा समचा आणि डिफरन्सचा. तर सम म्हणजे काय झाला? हा पार्ट झाला. ओके. आणि हेच जर हा अँगल तुमचा एक्स आहे, ठीक आहे, आणि इकडनं जो तुमचा अँगल आहे, ठीक आहे, हा अँगल काय झाला तुमचा? सपोज हा 90 तर नाही, हा मोठाचे 120 आहे, हा आपण कन्सिडर करू की 30 डिग्रीज आहे. ओके. तर ह्या साईडनी जो 120 डिग्रीला आहे तुमचा अँगल, ठीक आहे, हा अँगल किती झाला? हा अँगल झाला मायनस वाय. काय झाला? अँगल झाला तुमचा मायनस वाय. तर हा काय झाला तुमचा? हा झाला डिफरन्स. डिफरन्स काय सांगितलं होतं तुम्हाला? एक्स मायनस वाय. ओके. तर वन नोट माझा रिस्पॉन्ड नाही करत आहे फॉर सम रिझन, पण ठीक आहे, चला काही हरकत नाही, आपल्याला लिहिता येते तेवढं बस आहे हो ना. मध्ये जर मी चुकून स्क्रीन बंद झाली तर फक्त मला पार्डन करा. ओके. तर हे बघा मुलांना, आपण काय करणार, एक युनिट सर्कल कन्सिडर करूया. ठीक आहे. तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी सांगतोय मी की सम आणि डिफरन्स ऑफ अँगल कसं वर्क करतं, आणि मग त्याच्यावरती बेस्ड आपण जी आयडेंटिटी आहे ती प्रूफ करून बघूया. ओके. सो हा जो आहे तुमचा, हा एक युनिट सर्कल झाला. बापरे, अजिबात सेंटरला नाहीये, पण ठीक आहे, मी हा साइड जो आपल्याला ती ड्रॉ करून दाखवतो. ठीक आहे. सो हे बघा, हा इकडे तुमचा जो हा आहे, हा झाला तुमचा अँगल एक्स. ठीक आहे. आता इकडनं मी खाली कनेक्ट केला, राईट. एक इकडे जो आहे माझा, हा एक डायग्राम बनेल, बरोबर. हा एक ट्रायंगल बनतोय माझा, आणि
जो दुसरा ट्रायंगल माझा बनतोय तो बनतोय हा वाला. ठीक आहे, हा. सो हा अँगल जो आहे माझा, ठीक आहे, हा जो मी इकडनं ड्रॉ केलाय, हा अँगल आहे माझा अँगल वाय. काय हा माझा आहे अँगल वाय. ठीक आहे, मायनस वाय एक्स आहे. आणि हा जो इकडनं आहे पुढून इथपर्यंत हा आहे माझा वाय. ठीक आहे. मला कलर चेंज करता येत नाहीये. ठीक आहे. सो प्लीज फक्त कॉपरेट करा आता पुरतं. मग पुढच्या क्लासमध्ये मी इश्यू जो पण काही असेल तो फिक्स करून ठेवेल. ओके. तर हे बघा आता हा जो पॉइंट आहे, ठीक आहे, हा जो पॉइंट आहे तुमचा P1, हा एक पॉइंट आहे आपल्याकडे P2, सॉरी हा P2 येईल, हा पॉइंट आहे P3 आणि हा जो पॉइंट आहे आपला हा पॉइंट आहे P4. ठीक आहे. आता P4 काय असेल आपला, हो ना, हा सर्कलचं काय युनिट आहे 1, इकडे काय 1, हो ना, हा वाय ऍक्सिस मध्ये हा पॉइंट झाला 0,1, हा पॉइंट आहे तुमचा 1,0. ठीक आहे. आता जेव्हा मला P1 फाइंड करायचंय, मला काय फाइंड करायचंय, मला P1 फाइंड करायचंय. तर आता P1 काय येईल माझा, P1 चा एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट मला फाइंड करायचंय, राईट. तर याचा एक्स कोऑर्डिनेट येईल माझा कॉस एक्स, वाय कोऑर्डिनेट येईल साइन एक्स, बरोबर. का, कारण अँगल काय हाय. ओके. आता नेक्स्ट मला काय फाइंड करायचंय, मला फाइंड करायचंय जर P3. ओके. P3 काय, हा माझा अँगल मायनस वाय, तर P3 चं कोऑर्डिनेट काय होणार आहे, कॉस ऑफ मायनस वाय, हो ना, अँगल मायनस वाय तो माझा, राईट, कॉमा साइन ऑफ मायनस वाय. ठीक आहे. हा कोऑर्डिनेट झाला माझा P3 चा. आणि P2 चा आता नोट करा, P2 काय माझा एक्स पण येतोय प्लस वाय पण येतोय, हो ना. तर P2 काय झाला माझा कॉस एक्स प्लस वाय, कॉमा साइन ऑफ एक्स प्लस वाय. ठीक आहे. तर कॉस एक्स प्लस वाय आणि साइन एक्स प्लस वाय, ठीक आहे, हे दोनची जी व्हॅल्यू आपण ही कशी फाइंड करतो, ही एक मेन गोष्ट आहे. ठीक आहे. तर पुढचे जे आपण मेन 4 आयडेंटिटीज बघणार आहोत ती हीच आहे. पहिली आहे तुमची कॉस ऑफ एक्स प्लस वाय काय असते, दुसरी आपण बघणार आहोत साइन ऑफ एक्स प्लस वाय काय असते. ठीक आहे. तिसरी आपण बघणार आहोत कॉस ऑफ एक्स मायनस वाय काय असतं. आणि चौथं आपण बघणार साइन ऑफ एक्स मायनस वाय काय असतं. ओके, चल ठीक आहे. तर फर्स्ट आपण स्टार्ट करूयात कॉस ऑफ एक्स प्लस वाय साठी. ओके. सो कॉस ऑफ एक्स प्लस वाय जी असते तुमची, कॉस एक्स प्लस वाय जी असते, कॉस एक्स प्लस वाय असतं तुमचा कॉस एक्स कॉस वाय मायनस साइन एक्स साइन वाय. काय असतं, हे असतं तुमचं कॉस एक्स कॉस वाय मायनस साइन एक्स साइन वाय. ठीक आहे. आता साइन एक्स प्लस वाय काय असतं आपलं, साइन एक्स प्लस वाय ची जी व्हॅल्यू आहे तुमची ती असते साइन एक्स कॉस वाय प्लस कॉस एक्स साइन वाय. ठीक आहे. मग कॉस एक्स मायनस कॉस वाय आणि साइन एक्स मायनस साइन वाय. ठीक आहे. साइन ऑफ एक्स मायनस वाय तुमचं होतं साइन एक्स कॉस वाय मायनस कॉस एक्स साइन वाय. ठीक आहे. आणि कॉस एक्स मायनस वाय तुमचं होतं कॉस एक्स कॉस वाय प्लस साइन एक्स साइन वाय. ठीक आहे. आता तुम्ही सगळे मला बोलाल, अहो सर काय हे कॉस एक्स मायनस वाय, कॉस एक्स कॉस वाय, साइन एक्स साइन वाय, कॉस एक्स साइन वाय, हो ना, एवढं सगळं काय करणार आम्ही, कसं लक्षात ठेवणार जे पण साईन्स आहेत, हो ना, हे सगळ्या गोष्टी. तर सोपं आहे हे. ठीक आहे. हे मी तुम्हाला लर्न करायचं काय पण शॉर्टकट आहे, हो ना, किंवा ट्रिक म्हणा, ती सगळी सांगणार आहे. ओके. आणि त्यानंतर आपलं काय म्हणतो आपण, ते झाल्यानंतर तुम्हाला मी हे पण सांगणार आहे की याला आपण प्रूफ कसं करू शकतोय. ठीक आहे. तर मेन आपला फोकस असेल आता 1-2 आयडेंटिटीज प्रूफ करायचं, आणि ते झालं की आपण बाकी जेवढे पण हो ना वेगवेगळे आयडेंटिटीज आहेत, हो ना, एक आयडेंटिटी यूज करून आपण दुसऱ्या आयडेंटिटीज प्रूफ करणार आहोत मोस्टली. ठीक आहे. तर ते सगळं बघूयात आपण. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करूयात, हो ना. तर बघूयात आपण जो पहिला प्रूफ आहे. ठीक आहे. पहिला प्रूफ कसला आहे आपला, पहिला प्रूफ आहे कॉस एक्स प्लस वायचा. ठीक आहे. तर तो जो डायग्राम काढलेला आपण, हो ना, डायग्राम काढलेला, तर त्यामध्ये काय होत होतं आपल्याला, तर कॉस एक्स प्लस वाय जो फाइंड करायचा आपल्या, तर ट्रायंगल काय बनतोय माझा. ठीक आहे. हा अँगल आहे माझा एक्स प्लस वाय. ओके. सो ट्रायंगल माझा ऑब्व्हियसली ऑब्ट्यूज ट्रायंगल आहे. ओके. पण ट्रायंगल नाही कन्सिडर करत. आता मला हा पॉइंट फाइंड करायचा आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी मला काय लागणार आहे, मला हा जो एक
P1 पॉइंट आहे माझा आणि हा जो P2 पॉइंट आहे माझा तो. ठीक आहे. आणि इकडे माझ्याकडे अजून एक पॉइंट होता, माझ्याकडे P3 पॉइंट होता. ठीक आहे. तर आता मी काय करणार आहे, मी याला जो आहे हा जो पॉइंट आहे माझा, मी याला ओरिजिन पकडेल. ठीक आहे. मी कन्सिडर करेल एक युनिट सर्कल आहे. ठीक आहे. युनिट सर्कलचं काय सेंटर आहे माझा ओरिजिन वरती. ठीक आहे. आता जो अँगल आहे माझा, कुठला अँगल म्हणतोय मी, हा P4O P1. ठीक आहे. P4O P1 काय माझा अँगल, हा आहे एक्स. ठीक आहे. अँगल P4O P1 माझा आहे एक्स. आणि अँगल वाय माझा काय, अँगल वाय माझा आहे P1 सॉरी P1O P2. ठीक आहे. P1O P2 हा आहे माझा अँगल वाय. ओके. आणि मग आता एक्स प्लस वाय काय माझा, एक्स प्लस वाय अँगल माझा आहे अँगल P4O P2. ओके. आणि आपण एक मायनस वाय अँगल कन्सिडर केला ना जो आहे, सो मायनस वाय आहे अँगल तुमचा मायनस P4O P3. ठीक आहे. आता एक गोष्ट आपल्याला जी माहिती आहे ती ही माहित आहे की जर मी या सगळ्या अँगल्सला ऍड केलं तर किती पाहिजे, ते मला पाहिजे 360 डिग्री. ओके. चलो, तर आपण ह्या याच्यावरती बेस्ड वरती आपण जे कोऑर्डिनेट्स आहेत ते फाइंड केले. ठीक आहे. आता कोऑर्डिनेट्स तर भेटले, पण आता आपण कन्सिडर करणार आहोत ट्रायंगल्स. ठीक आहे. 2 ट्रायंगल कन्सिडर करतोय आपण. एक ट्रायंगल कन्सिडर करतोय आपण आपला P1 वाला. ठीक आहे. P1O P3 चा ट्रायंगल. ठीक आहे. P1O P3 चा ट्रायंगल. ठीक आहे. हा युनिट काय 1, हा युनिट किती आहे तुमचा 1. ठीक आहे. आणि दुसरा जो ट्रायंगल आपण कन्सिडर करणार तो करणार आपण P2. ठीक आहे. P2O P4. ठीक आहे. आता हे पण काय 1, हा O आहे, हा तुमचा P2 आहे, हा P4 आहे. ठीक आहे. आता हे बघायचं आहे की तुम्हाला हे जे 2 ट्रायंगल्स आहेत हे काय आहेत, हे कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट कसं काय, आता हे बघा. ठीक आहे. तुम्हाला लक्षात द्यायचंय, हा जो आहे साइड काय 1, साइड 1, साइड किती युनिट सर्कलच्या हिशोबाने 1, ही साइड किती आहे 1. आणि हा जो अँगल आहे तुमचा, ठीक आहे, हा जो मधला अँगल आहे दोघांसाठी सेम आहे. दोघांसाठी सेम काय आहे आता तो बघायचा. ठीक आहे. जो अँगल आहे तुमचा P3O P1 चा, काय म्हणालो मी, P3O P1 चा. ठीक आहे. तो काय तुमचा y प्लस समथिंग. ठीक आहे. याला झेड कन्सिडर करू फॉर आत्तासाठी. ठीक आहे. काय येतो तुमचा y प्लस समथिंग. ठीक आहे. आणि जो तुमचा हा इकडचा अँगल आहे, ठीक आहे, याचा जो अँगल आहे हा काय तुमचा, हा बेसिकली फक्त निगेटिव्ह मध्ये अँगल तो तितकाच आहे, पण फक्त त्याचं डिग्री काय ती उलटी आहे. ठीक आहे. तर हा किती तुमचा -y प्लस -z. तर काय झाला, हा पण झाला -y प्लस z. ठीक आहे. तर मेन काय अँगल सेम आहे. ठीक आहे. तर दोघं ट्रायंगल काय झाले कॉन्ग्रुएंट. दोघं ट्रायंगल आपले कॉन्ग्रुएंट झाले तर याचा काय अर्थ झाला की जो P1 P3 आहे आणि P2 P4 आहे ते काय झाले लेंथ इक्वल. P1 P3 लेंथ इज इक्वल टू P2 P4 लेंथ. ओके. आता हे आपल्याला माहिती आहे. तर नेक्स्ट काय करणार आपण आता, आपण लावू आता इकडे लावू आपण डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे. काय लावू आपण डिस्टन्स फॉर्म्युला. तर काय येणार डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही P1 P3 फाइंड कराल. ओके. तर P1 P3 चा स्क्वेअर काय येणार 0.1 0.3 माहिती आहे ना, दोघांचे एक्स कोऑर्डिनेट्स घेणार cos x मायनस cos ऑफ मायनस y चा स्क्वेअर प्लस साइन एक्स मायनस साइन ऑफ मायनस y चा स्क्वेअर. ठीक आहे. हे झालं की काय करणार याच्यानंतर पुढे. ठीक आहे. इथे सॉल्व्ह करूत आपण. ओके. तर ह्या इक्वेशनला सिम्प्लिफाय करा तर तुमच्याकडे फायनली आन्सर येतोय 2 मायनस 2 टाइम्स cos x cos y मायनस साइन एक्स साइन y. ठीक आहे. इक्वेशन 1. आणि दुसरी काय P2 P4 ही तुम्ही सिम्प्लिफाय कराल तर ही येईल तुमची 2 मायनस 2 टाइम्स कॉस ऑफ एक्स प्लस वाय. आता हे आपण दोन्ही जी इक्वेशन आहेत ते इक्वेट करू, राईट. तर काय होणार 2 कॅन्सल, मायनस मायनस साइन कॅन्सल, 2 आणि 2 कॅन्सल. तर काय इकडनं कॉस ऑफ एक्स प्लस वाय इक्वल टू काय आलं, कॉस ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू कॉस एक्स कॉस वाय मायनस साइन एक्स साइन वाय. ठीक आहे. तर मी होप करतो तुम्हाला कळलंय सगळं इथपर्यंत, हो ना.
जेवढं पण शिकवलं ते क्लिअर आहे. तर आपण जो आपली आजची क्लास आहे तिकडेच स्टॉप करूयात, हो ना, इथेच थांबवूयात आणि बाकीचं जे काही आपल्याला आहे ते डिस्कस करूयात आपण नेक्स्ट सेशनमध्ये. ओके? चालेल, ठीक आहे. तर तुम्ही जेवढं पण आपण आजच्या क्लासमध्ये डिस्कस केलेत, जे क्वेश्चन सॉल्व्ह केले आणि हा जो सर्कलचा कॉन्सेप्ट आहे, हो ना, जिकडे आपण पॉइंट्स वगैरे घेतले P1, P2, P3, P4 हे सगळं एकदा बघा आणि ट्राय कराल. ठीक आहे? समजायचं की काय होतंय, कसं होतंय. स्वतःहून प्रूफ सुद्धा ट्राय करू शकतात तुम्ही. तुमच्याकडनं झाले तर वेल एंड गुड. नाहीतर आपण ते तसे पण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके? चालेल. शाब्बास. तर भेटूयात पुढच्या क्लासमध्ये आणि तुम्ही जो सेशन आहे आता तो लीव्ह करू शकतात. ओके? चलो. थँक यू सो मच. बाय.